बऱ्याचदा असं होतं घरामध्ये भरपूर भाज्या आहेत पण एकही भाजी पूर्ण होणार नाही, म्हणजे सगळ्या थोड्या राहिलेल्या भाज्या असतात. तर अशा वेळी काय करायचं, सगळ्या भाज्या एकत्र करायच्या आणि त्याची थोडीशी रस्सेदार असलेली मिक्स भाजी बनवायची. तर मीही तेच केलेलं आहे. बनवायला देखील एकदम सोपी आहे. तर काय काय भाज्या मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर पहा, वाटाणा आहे, फ्लॉवर आहे, बटाटा आहे आणि गाजर आहे. यासाठी मसाला देखील साधा सिंपल आहे. 2 मीडियम साईजचे कांदे आहे, 1 टोमॅटो आहे, आलं आहे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या आहे. तर कांदा जो आहे थोडंसं तेल टाकून इथे हा लोखंडी तव्यावर पटकन भाजला जातो म्हणून लोखंडी तवा घेतलेला आहे. थोडंसं मऊ होतपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटो आणि आलं लसूण भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर थोडीशी देठासहित टाकलेली आहे. चव जी आहे ना छान होते. आता हा मसाला थंड होत आहे तोपर्यंत बाकीची तयारी करूया. इकडे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलेले आहे. जिरी मोहरीची फोडणी घातलेली आहे आणि त्यानंतर भाज्या ज्या स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या त्या ॲड करायच्या आहे आणि तेलावर चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत. तर थोड्याशा परतल्याच्यानंतर इथं पाहू शकता भाजीचा जो कलर आहे ना सगळा चेंज झालेला आहे. 1 मिनिट झाकण ठेवूया. तोपर्यंत इकडे जो वाटण करायचं आहे ते वाटण करून घेतलेलं आहे आणि मस्त असा भाज्या देखील इकडे वाफेवर ह्या आपल्या बऱ्यापैकी शिजल्या जातात. तर झाकण काढून पुन्हा एकदा ह्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आता टाकूया मसाले. चवीपुरतं सगळ्यात आधी मीठ टाकलेलं आहे, पाव छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, 1 चमचा धनाजिरा पावडर टाकलेली आहे. गॅसची फ्लेम इथं लो ठेवायची आहे म्हणजे भाज्या ज्या आहेत ना त्या जळणार नाही आणि जे टाकलेले मसाले आहेत ते व्यवस्थित असे परतले जातील. तर इथं कलर जो आहे ना ह्या मसाल्यांचा मस्त असा भाजीला येतो. तर भाज्या परतून झाला की जे वाटण करून घेतलेला आहे तो मसाला याच्यामध्ये ॲड केलेला आहे. व्यवस्थित असा हा मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाला की याच्यावर झाकण ठेवायचं आहे. एक वाफ येतपर्यंत असं हे वाफवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर भाजी मिक्स करायची आहे आणि याच्यामध्ये टाकताना आपण गरम पाणी टाकणार आहोत. गरम पाण्यामुळे चवही चांगली राहते आणि भाज्या ज्या आहेत ना पटकन अशा शिजल्या जातात. तर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता भाजीचा थिकनेस पाहायचा आहे आणि पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. ही भाजी थोडीशी सैलसर ठेवायची आहे, खूप घट्टही नाही किंवा खूप सैलसर अशी नाही, मीडियम थिकनेस असेल अशी ठेवायची आहे. आता पाणी मी ठेवलेलं आहे. शिजेपर्यंत पाणी जे आहे ना बऱ्यापैकी याच्यातलं आटलं जाईल तर तो थिकनेस जो आहे ना तो परफेक्ट असा होईल. आता भाजी इथे शिजत आल्याच्या नंतर इथे अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी टाकली आहे. कसुरी मेथी टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण चव जी आहे ना ती एकदम मस्त अशी येते. मिक्स करून घेऊया. इथं पाहू शकता भाजीचा कलर जो आहे ना तो एकदम छान असा आलेला आहे आणि याच्यामध्ये तेल देखील मी एकदम कमी वापरलेलं आहे. तेलचं प्रमाण कमी ठेवून देखील भाजी जी आहे ना एकदम चवीला छान अशी होते. आता उकळी यायला लागल्याच्या नंतर इथं झाकण ठेवलेलं आहे आणि पुन्हा एक 7 ते 8 मिनिट हे झाकण ठेवून शिजवलेलं आहे. तर सगळ्यात शेवटी आपण ही कोथिंबीर टाकलेली आहे. दिसायला मस्त अशी दिसत आहे. इथं थिकनेस भाजीचा पाहू शकता. तर ही भाजी खायचं म्हटलं तरी पुरी रोटी चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खायला एकदम मस्त अशी लागते. तर घरी करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला न विसरता लाईक कमेंट शेअर करा. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.